नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. बघा, आज आपण इथं सकाळच्या चपात्या घेतलेल्या आहेत आणि चपात्या खायलासुद्धा पोरं कंटाळतात. अक्षरशः मऊ लुसलुशीत अशा ह्या चपात्या आहे. मग आता दुपारच्या 4 वाजच्या टायमिंगला भुकेला त्यांना छोट्या लहान भुकेसाठी काय बनवायचं, चला अक्षरशः त्यांची भूक मिटावे आणि त्यांनी आवडीने खावे अशी आपल्याला आज रेसिपी बनवायची. पहा मैत्रिणींनो, तुम्ही तर थंबनेल पाहसानच, पण ही रेसिपी मी कशी बनवणार आहे ते सुद्धा पहा. इथं 3 चपात्या अशा चुरगळून घेणार आहे. पहा, हाताने तुकडे करणार आहे आणि हे तुकडे आता संपूर्ण आपण 3ही चपात्यांचे करून घेणार आहे. कसं आहे, मुलांना प्रत्येक वेळेस रोज रोज चपाती म्हणल्यावर खरंच कंटाळा येतो. मग चला म्हणलं आज काहीतरी वेगळं बनवून देऊया. पण खरं सांगू का, हे वेगळं बनवून दिलेलं 5 मिनटात अगदी लंपात झालं. मग पहा, आता इथं मिक्सरचा बाऊल घेतलेला आहे मी. आता ह्या मिक्सरच्या बाऊलमध्ये आपल्याला ही थोडी थोडी चपाती टाकून अक्षरशः एकदम बारीक भुगरा करायचा आहे. अशा पद्धतीने मी संपूर्ण थोडी थोडी चपाती टाकून हे आता वाटून घेणार आहे. म्हणजे 2 वेळा तरी आपल्याला वाटायला लागणार आहे. पहा, हे बघा, छोट्या भांड्यात वाटायचं म्हणल्यावर 2 वेळा वाटून घ्यायचे. हे बघा, मस्त असं बारीक रवाळ असा भुगरा केलेला आहे. पाहू शकता तुम्ही, मस्त रवाळ झाला आहे. आता पुन्हा दुसरा घाणा घ्यायचा आहे आपल्याला, पण त्याच्यामध्ये आपल्याला गुळही टाकायचं आहे. पहा, आता याच्यामध्ये थोडा थोडा करून गूळ टाकणार आहे. गुळही उगाच थोडासा घेतलेला आहे, जास्त गोडही करायचं नाही आपल्याला. आता हे पुन्हा मी असं वाटून घेणार आहे. पहा, आता हे गूळ घालून घेतलेलं हे पुन्हा आपल्याला वाटून घ्यायचे. चला आता मैत्रिणींनो, हे सुद्धा मी वाटून घेतले आणि पहा, काढूनही घेतले त्याच्यात. आता इथं थोडं राहिलेलं हे सुद्धा वाटून घेतलं. आता गुळामुळे जास्त चिकट वाटते तुम्हाला, पण पहा, अक्षरशः खूप छान व्हिडिओ आहे आणि अक्षरशः तुमच्या नातवंडांसाठी समजा आपली चपाती कधी वायाच जाणार नाही. बघा, आता हे संपूर्ण मी काढून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायची थोडीशी विलायची पावडर. आता मी थोडीच टाकणार आहे, जास्त टाकणार नाही आहे. कसं आहे, मुलांना आवडते किंवा नाही बी आवडत जास्त, त्याच्यामुळं थोडीशी टाकायची, म्हणजे छान सुगंध येतो. आता चला हे पूर्ण आपण असं मिक्स करून घेऊया. पहा, आता हे संपूर्ण गूळ बीळ त्याला लागला पाहिजे असं मस्त असं संपूर्ण एकजीव करायचं आहे आपल्याला. पहा, छान अगदी करून घेणार आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्यात मी इथं गावरान तूप गरम केले 2 चमचे, पाहू शकता. आणि तूप हे गावरान तसं नाही टाकायचं, कधीही गरम करूनच टाकायचं. पहा, मस्तपैकी गावरान तूप टाकणार आहे. आता हे पुन्हा संपूर्ण असं चोळून घेणार आहे. बघा, मस्तपैकी की अक्षरशः त्या लाडवामध्ये गावरान तुपाचा सुगंध अगदी पसरतो. आता हे संपूर्ण कालून घेतल्यावर अगदी 5 मिनटाच्या आत ही रेसिपी तयार होती. आणि खरंच अशी जर रेसिपी बनवली ना, तुमची कधीच एकही चपाती वाया जाणार नाही आणि मुलंसुद्धा खूप आवडीने खातील. चला आता मग घेऊया आपण लाडू बनवायला. लाडूसुद्धा खूप झटपट तयार होतात आणि अक्षरशः गोल गरगरीत मऊ लुसलुशीत, अक्षरशः तोंडात टाकल्याच गायब होतात असे लाडू होतात. अगदी जिभेवर रेंगाळणारे हे चपातीचे लाडू, आणि असं वाटणारच नाही की हे चपातीचे लाडू आहे म्हणून, एवढे सुंदर होतात. पहा, लाडू किती छान दिसतोय, पाहू शकता. आता असे आपण सगळे लाडू करून घेऊया. मी तुम्हाला अजूनही एक करून दाखवते. पहा, मस्तपैकी झालेले आहेत. आणि तुम्हाला जर वाटलं ना त्याच्यात काही ड्रायफ्रूट घालायचं तुम्ही घालू शकता. पण पहा, लाडू अगदी छान झालेले आहेत, एकदम मस्त असे मऊ लुसलुशीत अगदी पेड्यासारखे हे लाडू आपले तयार झालेले आहेत. पाहू शकता. पहा, वाटतात का हे चपातीचे लाडू आहे म्हणून? अजिबात वाटत नाही. इतके सुंदर हे लाडू झालेत. मग सांगा मैत्रिणींनो, आजची तुम्हाला ही रेसिपी आवडली का नाही आवडली, कशी वाटली? शिळ्या चपात्यांपासून आपण कसा उपयोग करू शकतो हे नक्कीच मला सांगा. आणि आवडली असेल तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. आता माझ्या दोन्ही नातवांना मी ही लाडू खायला दिलेले आहेत आणि त्यांनाही भूक लागली होती. बघा, आता ती खातात, पण त्यांची प्रतिक्रिया काय आहे, कसे झाल्यात मी त्यांना विचारलं, पण दोघांनी बी अगदी छान झाले म्हणून असं सांगितलं. चला मैत्रिणींनो, बाय.